मेकअप करो। हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. तर आजच्या गोड सकाळपासून आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया. तर आज मी म्हणजे फर्स्ट टाईमच असा आवरताना एक ब्लॉग घेतला आहे. म्हणजे आत्तापर्यंतच्या कोणत्याच ब्लॉगमध्ये मी असं पावडर वगैरे लावताना म्हणजे आपलं जे स्किन केअर असतं ते करताना कधीच ब्लॉग नाही घेत. आणि माझं जास्त काही स्किन केअर नसतं. थोडंसं मॉइश्चरायझर लावते आणि आपली जी आपण डेली पावडर लावतो ती लावते आणि टिकली लावते, सिंदूर लावते. पण मी एकदा वाचलं होतं की ओल्या केसांमध्ये सिंदूर लावायचं नसतं, आपल्या नवऱ्यावरनं कर्ज होतं असं मी वाचलं होतं. आणि आपण अशी एखादी शंका मनात आली की तसंच वागायला लागतो. आणि माझ्या डोक्यात पण तेच, नको बाबा यांच्यावर कर्ज होईल, म्हणून मग मी ओल्या केसांवर सिंदूर नाही लावत. तर चला, सकाळच्या डब्याची म्हणजे सकाळचा जो स्वयंपाक असतो त्याची तयारी माझी झाली. तर करडीची भाजी करायची होती. आज आहे सोमवार आणि मामा आणि आत्या दोघांपुरतं स्वयंपाक करायचा होता, कारण दिदी, मी आणि हे आमच्या तिघांचा उपवास होता. तर मी फक्त भाजीची एक पेंडी म्हणजे दोघांपुरतीच भाजी केली आणि 3 भाकरी केल्या. आरूला पण मी भाकरी चारते, म्हणजे त्याला सवय लावली आहे. भाकरी पण खातो आवडीने आणि चपाती पण खातो. तर ते स्वयंपाक वगैरे झाल्यावर किचन वगैरे आवरून घेतलं आणि नंतर मग देवपूजाकडे आले. तर देवपूजा करते. आणि आम्ही बऱ्याच दिवसापासून चांगले 4-5 महिने झाले आम्ही भगवद्गीता आणलेली आहे. आणि तेव्हापासून आम्ही म्हणतो आहे की भगवद्गीता वाचायची, पण घरात नॉनव्हेज वगैरे असतं आणि आता श्रावण आहे, त्यामुळे मग म्हणलं एवढ्या महिन्याभरात वाचून टाकावी, म्हणजे घरात नॉनव्हेज वगैरे काही नसतं. तर बघा, आजपासून भगवद्गीतेला सुरुवात केली दिदीने आणि यांनी. तर एक आठवडा झालं सुरुवात केली भगवद्गीता वाचायला, पण मला थोडंसं म्हणजे आपले असतात लेडीज प्रॉब्लेम, त्यामुळे मग भगवद्गीता म्हणजे सुरुवातच केली नव्हती. मग दुसरा सोमवार आहे आज, त्यामुळे मग म्हटलं वाचून घ्यावी. तर आज मी अध्यायापासून सुरुवात करणार होते, म्हणजे डायरेक्टली जे फर्स्ट अध्याय आहे धृतराष्ट्र उवाच तिथपासून. तर आणि त्याच्या आधी आहे म्हणजे मनोगत वगैरे आहे, जे लेखक आहे ज्यांनी कोणी लिहिली त्यांचं जे मनोगत वगैरे आहे. तर मी म्हटलं की तिथूनच सुरुवात करावी, नक्की काय मनोगतमध्ये काय लिहिलं हे तरी बघावं, म्हणून मग ते मनोगत आहे तिथून मग वाचायला सुरुवात केली. आणि ते मनोगतच 28 पानांचं आहे, त्यामुळे मग मी आज 11 पेजेस वाचले फक्त. आणि याच्यात ते हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हा आहे ना महामंत्र, याची माहिती वगैरे त्याच्यात होती. आणि एकदम शुद्ध अंतकरणाने ही भगवद्गीता वाचायची असं त्याच्यात सांगितलं होतं. म्हणजे जो कोणी माझे ब्लॉग बघतात ते, म्हणजे जे कोणी बघतात ते माझे ब्लॉग, त्यांच्यापर्यंत पण थोडंसं भगवद्गीतेची माहिती वगैरे जाईल म्हणून मी हे सगळं सांगते. आणि माझी मम्मी ते तर म्हणजे माझे ब्लॉग बघतातच आणि ती त्यांच्यापर्यंत पण पोहोचेल. आणि मग मी वाचत होते तेव्हा आरूसारखा डोकं बघत होता आणि मी त्याच्यासाठीच मोठ्याने वाचत होते, कारण त्याच्या कानावर पण आपले ते भगवद्गीतेतले काही शब्द आहेत ते पडतील म्हणून. पण तो काय ऐकायला बसलाच नाही, जायचा उठून. आणि त्यामुळे मग नंतर म्हटलं, मम्मा तू व्हिडिओ काढ, मी पण वाचतो. मग बघा तो पण वाचायला बसला आणि त्याला काय वाचता नाही येत, पण आपलं खाली बोटानं खालच्या पेजेसवरून बोटं फिरवत होता आणि वरचं जे नरसोबाचा फोटो आहे त्याच्याकडे बघत होता. तर नंतर खिचडी वगैरे केली आम्ही आणि ते व्लॉग घ्यायचं माझ्या काय लक्षात नाही राहिलं. डायरेक्ट मग 3 वाजता डब्याची तयारी करायला लागली. तिथं आम्हाला खारं वांगं करायचं होतं. आणि कुकरमध्ये तुम्हाला मसाला थोडा दिसत असेल, पण तो भरपूर होता. पण ते या फोनमध्ये जे म्हणजे ते अँगल वगैरे असतात, त्या अँगलने ते मसाला एकदम छोटा दिसतो तुम्हाला थोडासा असा. आणि मामांना ना जास्त मसाल्याच्या भाज्या वगैरे नाही आवडत, त्यामुळे आम्ही जरा जास्त म्हणजे थोडासा कमी मसाला घालून आम्ही भाज्या ज्या आहेत ना त्या करत असतो. म्हणजे खोबरं त्यांना जास्त आवडत नाही, ते त्यांचं असं म्हणणं आहे की खोबऱ्याने भाज्या गोड लागतात, त्यामुळे मग आम्ही शेंगदाणे जास्त यूज करतो, त्यांना शेंगदाण्यातल्या भाज्या आवडतात म्हणून. आणि इकडं मगाशी वांगं भरून घेतलं नव्हतं मी, तर नंतर वांगं भरून घेतलं आणि त्यात आता टाकते. आणि इकडं कुकरचा डब्बा दिसतोय ना, त्यात मी पाणी गरम करायला ठेवलं. तर आज खारं वांगं, शेपूची भाजी, भात आणि चपाती असं बेत बनवणार आहे. तर इकडं ना मला भात कुकरला लावायचा होता, त्यामुळे मग मी इकडं भात लावते. आणि हा छोटा कुकर आम्ही घेतलेला, आम्हाला हा कुकर पण 5-6 महिने झाले मामांनी आणला. आणि आणला होता ना तेव्हाच एका बाजूने चिमलेला होता आणि आम्ही पण सगळे म्हणलो की असा काढला चिमलेला. तर ते मामा बोलले की मी बघितलंच नव्हतं म्हणून.
तर त्याच्यावर आरवीचं नाव टाकलं, कारण आरूसाठीच आणलं आहे. त्याच्यासाठी मोजकंच असं खिचडी भात, डाळ भात वगैरे त्याला करायसाठी मामांनी हौसेने आणला आहे तो कुकर. आणि मी आमच्यासाठी सुद्धा त्याचा यूज करते, म्हणजे आमच्या फॅमिलीपुरता जो भात लागतो तो त्याच्यातच टाकते शिजायला आणि होऊन जातो मग. आणि तर मी भातात मीठ आणि तेल टाकले, कारण आत्याला भातात तेल टाकलेलं भात आवडतो. म्हणजे ती म्हणते जरी कोरडा खायचं म्हणून झालं तरी तो भात टेस्टी लागतो असं तिचं म्हणणं असतं. त्यामुळे मग मी भातात थोडंसं तेल घातलं आणि मीठ घातलं आणि म्हटलं पीठ मळून होईपर्यंत भात शिजेल आणि भाजी पण होईल. तर मामांना लेट होईल म्हणून आधी मी भाकरी करून घेतली आणि डायरेक्टली रात्रीचा ब्लॉग घेतला. तर रात्री हे आले आणि ह्यांचं आवरायचं चाललं होतं आणि नंतर लगेच आम्ही जेवायला बसलो. तर देवाला नैवेद्य दाखवलेलं काहीच व्लॉग घेतला नाही. तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की आज माझा उपवास होता, पण खरंच देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. दुपारी आम्ही खिचडीचं फराळ पण केलं होतं, पण तो व्लॉग काय नाही घेतला. आणि बरं हा जेवतानाचा मग मी व्लॉग घेतला आणि हे म्हणत होते की दीदीकडे कॅमेरा कर आणि मग केला मी फायनली. तर एवढा ह्या फोनमध्ये ना कुकर बघा किती खोल दिसते, पण असं नाही आहे त्यात. आणि एकदम थोडीशी भाजी दिसते म्हणून मी झूम करून काढलं. ती आम्हाला पुरेल एवढी होती. आणि मामांना पण दुपारीच डब्बा वगैरे दिला होता. तर जेवणात आज गुलाबजाम, श्रीखंड, ह्यांनी वडापाव आणले होते, भात, शेपूची भाजी आणि वांग्याचं कालवण, म्हणजे जे खारं वांगा असं केलं होतं. तर तुम्ही पण जेवायला या. आणि आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.